किती मोठ्या प्रमाणावर गर्दी दादर रेल्वे स्थानकावर झालेली आहे आपण पाहिलं। भांडूप मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। भांडूप रेल्वे स्टेशनवर सुद्धा अशाच प्रकारे या सगळ्या प्रवाशांची गर्दी झालेली आहे। गेल्या साधारणतः 1 ते 1.5 तासांपासून एकही लोकल या ठिकाणाहून गेली नाही आणि त्यामुळे ही गर्दी वाढत चाललेली आहे। कुठेतरी याचा परिणाम सध्या लोकल सेवेवर पावसाचा झालेला आहे आणि त्यामुळे त्याचा फटका थेट या सगळ्या प्रवाशांना बसतोय। मुंबईत काल रात्रीपासूनच पडत असलेल्या पावसामुळे जे चाकरमानी आहे ते अजूनही कोलमडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। मी आता सध्या आहे भांडूप या रेल्वे स्थानकावर। तुम्ही पाहू शकता रेल्वे स्थानकावर मी सध्या उभा आहे। मोठ्या प्रमाणात ते चाकरमानी आहे ते कामाच्या दिशेने निघाले आहेत। मात्र जी रेल्वे सेवा आहे ते अजूनही सुरळीत चालू न झाल्यामुळे चाकरमानी आहे ते प्लॅटफॉर्मला मोठ्या प्रमाणात गर्दी करून उभे आहेत। आता तुम्ही इंडिकेटर पाहू शकता। इंडिकेटर सकाळी 7:10 जी ट्रेन आहे ती अजूनही प्लॅटफॉर्मला लागलेली नाही आहे। ट्रेन धीम्या गतीने का होईना सुरू केलेल्या आहेत। ठाण्यापासून मुंबईला ज्या ट्रेन जातात त्या देखील धीम्या गतीने चालू केल्या आणि मुंबईवरून ठाणे जाते त्या देखील धीम्या गतीने सुरू आहेत। गेली अर्धा तासापूर्वी मी इथे होतो, अजूनही ट्रेन आहे ते प्लॅटफॉर्मला आली नाही। ते पाहू शकता मोठ्या प्रमाणात असेल चाकरमानी असतील ते आता कामाच्या दिशेने निघालेले आहेत। तुम्ही पाहू शकता लांब ज्या रांगा आहेत त्या आता सध्या चाकरमानीच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। ट्रेन अद्यापही प्लॅटफॉर्मला लागलेली नाही आहे। पाणी सकाळी साचलं होतं मात्र आता पाणी हे काढण्यात आलं आहे। मात्र आता ट्रेन अद्यापही सकाळपासून आहेत त्या स्लो गतीने सुरू आहेत। मयुराने साम टीव्ही मुंबई।